नी रिप्लेसमेंट ॲज ऑन टुडे जेव्हा आपण हा एपिसोड शूट करत आहोत, या क्षणाला लाँग टर्म बेस्ट ऑप्शन डिफॉर्मिटी असेल किंवा ॲडव्हान्स ऑस्टिओआर्थरायटिस असेल तर सर्जरी हा आहे, गुडघा बदलणं आहे. सो गुडघेदुखीसाठी ना वयोमानानुसार होणाऱ्या गुडघेदुखीसाठी इंजेक्शन देतात आणि त्या इंजेक्शनाचे बरेच प्रकार आहेत. मी तुम्हाला त्याच्या सगळ्या इन्फॉर्मेशन देतो. फॉर एक्झाम्पल गुडघेदुखी 1 किंवा 2 मध्ये असेल किंवा 3 मध्ये सुद्धा असेल आणि काही ठराविक पेशंट 4 चे असतील, ज्याच्यामध्ये ऑइलचं किंवा वंगनचं इंजेक्शन दिलं जातं. फॉर एक्झाम्पल वयोमानानुसार जर गुडघेदुखी झाली तर काय होतं, 2 बोनमध्ये फ्रिक्शन व्हायला लागतं आणि फ्रिक्शनमुळे तिथे इन्फ्लमेशन होतं आणि त्याच्यामुळे वेदना व्हायला लागतात. जर ऑइलचं इंजेक्शन त्याच्यामध्ये दिलं, जर वंगण टाकलं तर काय होणार, की ते फ्रिक्शन होणार नाही आणि फ्रिक्शन होणार नसलं, की नॅचरली पेन कमी होऊन जाणार, वेदना कमी होऊन जाणार. सो हे एक प्रकारचं इंजेक्शन असतं. दुसऱ्या प्रकारच्या इंजेक्शन्समध्ये आपण काय करतो, त्याला रिजनरेटिव्ह ट्रीटमेंट्स म्हणतात. अलीकडं काही विशिष्ट पेशंट्समध्ये ह्या खूप छान आणि सुंदर पद्धतीत काम करतात. रिजनरेशन म्हणजे झीज झालेली भरून काढण्यासाठीचं रिजनरेशन. सो त्याच्यामध्ये पेशंटचं ब्लड काढलं जातं आणि ते ब्लड तिथल्या तिथे फिरवलं जातं. त्याच्यामधून प्लेटलेट रिच प्लाझ्मा किंवा ग्रोथ फॅक्टर्स काढले जातात किंवा बोन मॅरो काढलं जातं. ब्लड म्हणजे एक 20-30-40 एम-एल ब्लड किंवा बोन मॅरो म्हणजे हाडांच्या मधला जो मॅरो असतो, तो काढला जातो आणि त्याला सेंट्रिफ्यूज केलं जातं म्हणजे फिरवलं जातं. हे काही त्याचे प्रकार आहेत. तिसरा एक प्रकार आहे ॲडिपोज टिश्यू म्हणजे फॅट जे असतं. युजुअली आपण नाही, नाही म्हणतो. मी खूप फॅट आहे मला. नको फॅट. तर त्या फॅट्समध्ये पण काही स्टेम सेल्स असतात. त्या फॅट काढून त्यातून स्टेम सेल्स सेपरेट केले जातात आणि काही विशिष्ट पेशंट्समध्ये ह्यांचं इंजेक्शनद्वारे हे जॉइंट्समध्ये टाकले जातात. युजुअली अर्ली ऑस्टिओआर्थरायटिस नीमध्ये ह्या खूप छान प्रकारे, सुंदर प्रकारे काम करतात आणि झीज भरून काढण्याचं काम करतात. सो हा दुसरा प्रकार आहे इंजेक्शनचा, की ज्याच्यामध्ये पेशंटचा ब्लड मधला प्लाझ्मा म्हणजे प्लेटलेट्स किंवा ग्रोथ फॅक्टर्स किंवा बोन मॅरो दिल्या जातात.